नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण इथे लहान मुलांसाठी अजून एक रेसिपी बघणार आहोत. इथं मी 1 वाटी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर तांदूळ घेताना चिकट किंवा नवीन असं तांदूळ घ्यावं. हे मी घरगुती तांदूळ घेतलेले आहेत. आता हे दोन्ही जिन्नस आपण भाजून घेणार आहोत. आता हे दोन्ही जिन्नस आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. तर थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटून झाल्यानंतर तुम्ही हवं तर हे चाळून सुद्धा घेऊ शकता. आता आपली ही पावडर तयार झाली. तर बनवायचं कसं? तर इथं मी भांड्यामध्ये 1 चमचा पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घातलं आणि हे पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि अगदी थोडंसं मीठ घातलं. तुम्ही हवं तर साखर सुद्धा घालू शकता. आता मी अजून गॅस चालू केला नव्हता. आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि हे चमच्याने ढवळत ढवळत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर नुसतं दूध किंवा नुसतं पाणी सुद्धा घालू शकता. आता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुमच्या बाळाच्या वयावरती ठरते. तुमचं बाळ जर 6 ते 7 महिन्याचं असेल तर कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची आहे.